आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी रेसिपी बघणार आहोत। तर यामध्ये आज आपण रसमलाईची रेसिपी बघणार आहोत। एकदम कापसासारखी मऊ अशी रसमलाई कशी बनवायची याची रेसिपी आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर यासाठी इथे मी अर्धा लिटर दुधामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे आणि व्यवस्थित दूध उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे या पद्धतीने फुटायला सुरुवात होते। तर याचं पाणी पूर्ण वेगळं होतं, तर ते आपल्याला आता या चाळणीवर गाळून घ्यायचं आहे। तर गाळून घेतल्यानंतर जे तयार होतं ते मऊसूद असं पनीर आपण या रसमलाईसाठी वापरणार आहोत। तर हे जे चाळणीवरचं पनीर आहे ते मी या ताटामध्ये काढून घेत आहे। त्याचबरोबर मी आधीसुद्धा अर्धा लिटर दुधाचं इथं पनीर बनवलेलं होतं, तर ते पनीरही मी इथे घेत आहे। आता हे जे पनीर आहे ते आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हाताचा जो हा भाग आहे त्याने आपल्याला हे पनीर जे आहे ते व्यवस्थित असं मर्दून घ्यायचं आहे। एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हे पनीर व्यवस्थित मर्दून घ्यायचं आहे। तर एका बाजूने मर्दून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही प्रोसेस आहे ती रिपीट करायची आहे, ज्यामुळे फाईन असं टेक्स्चर मिळतं। त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मैदा घालायचा आहे, ज्यामुळे त्याला छान असं बाइंडिंग येतं आणि पनीर आपलं फुटत नाही पाण्यामध्ये। तर आता याचे या पद्धतीने इथे मी असे बारीक बारीक गोळे बनवून घेत आहे। तर तुम्ही कोणत्या आकाराचे बनवत असाल त्याप्रमाणे तुम्ही बनवा। मी इथे एकदम अंगुरी रसमलाई म्हणतो ती रसमलाई इथे बनवते आहे। तर हे पनीर बॉल्स आता तुम्ही बघू शकता या साईजमध्ये मी इथे बनवलेले आहेत। तर इथे मी आता 3 कप पाण्यामध्ये 1 कप साखर घेतलेली आहे। साखर अशी पूर्ण विरघळल्यानंतर याला उकळी यायला लागते। उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे पनीर बॉल्स जे आहेत ते टाकायचे आहेत। आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हे बॉल्स 10 मिनटं झाकून व्यवस्थित शिजून द्यायचे आहेत, जास्त शिजवायचे नाही आहेत। आता जास्त शिजल्याने ते कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे फक्त 10 मिनटंच याला आपल्याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघत असाल आपण जेव्हा बॉल टाकले होते त्यापेक्षा आता इथे डबल साईजचे बॉल तयार झालेले आहेत। आता हे सगळे बॉल्स आपल्याला गार पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत, ज्यामुळे त्याची प्रोसेस जी आहे हीटिंगची ती कमी होते। त्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गरम करून, त्यामध्ये इथे मी 4 चमचे साखर टाकलेली आहे, त्यानंतर भिजवलेलं केशर टाकलेलं आहे आणि आता इथे 4 वेलच्यांची वेलची पूड इथे मी टाकलेली आहे। तर हे सगळे पदार्थ व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे पिस्ता टाकलेला आहे। आता हे जे पनीर बॉल्स आहेत त्यातलं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे। तर हे असं दोन्ही हाताने प्रेस करून यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पनीर बॉल्स जे आहेत ते आपल्याला या दुधाच्या मिश्रणामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। तर तुम्ही बघितलं असेल कापसासारखे मऊ असे पनीर बॉल्स इथं बनून तयार होतात। तर आता हे मिश्रण आपल्याला 2 तास असंच झाकून ठेवायचं आहे। रूम टेम्परेचरवर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही रसमलाई सर्व करायची आहे। आता हे मिश्रण 2 तास आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर ही कापसासारखी मऊसूद रसमलाई आपण इथे सर्व करत आहोत आणि आता तुम्ही इथे बघत असाल मस्त अशी रसमलाई इथे आपण सर्व केलेली आहे। तर तुम्हीही या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की करून बघा आणि खूप सोपी रेसिपी आहे, परंतु काही टिप्स आहेत ज्या लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्यानुसार केलं तर तुम्हीही ही व्यवस्थित अशी रेसिपी बनवू शकता। आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सारिकाच देशी विदेशी पदार्थाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा। पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।